नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी। एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तर्रीदार ही भाजी बनवायला खूप सोपी आहे, जी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यामधून काढून घेतलेली आहे। तर मसाला घेतलाय आपण एक भांड्यामध्ये। तर मसाल्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून घेतला, अर्धी वाटी आपण खोबरं घेतलंय, जे सुकं खोबरं असतं त्याचे काप करून घेतलीत, अद्रक लसूण घेतलंय, एक टोमॅटो घेतला आणि त्याच्या फोडी करून घेतल्या, कोथिंबीर घेतली। तर हे सगळी जिन्नस आपण थोडंसं तेल टाकून तेलावरती भाजून घेतलीत। कच्चे घालण्याऐवजी अशा पद्धतीने तेलावरती भाजून आपण जर टोमॅटो, कांदा, खोबरं जर घातलं तर भाजीला खूप छान अशी चव येते। मटकी पाण्यामधून काढून घेतलेली आहे, छान असे मोड आलेले आहेत मटकीला। तर आता हा मसाला आपण वाटण करून घेऊया। तर मिक्सरचं भांडं घेतलंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस आपण घालून घेऊया। तर संपूर्ण जिन्नस आपण याच्यामध्ये घालून घेतली। तर अशा पद्धतीने कांदा, टोमॅटो आणि खोबरं भाजून घ्यायचं, थोडंसं तेल घालायचं आणि तेलावरती भाजून घ्यायचे। कच्चं घालण्याऐवजी अशा पद्धतीने भाजून जर घातलं तर भाजीला खूप छान चव येते। आता याच्यामध्ये अगदी थोडंसं लागलं तर पाणी घालू आणि याचं बारीक वाटण तयार करून घेऊया। तर अगदी थोडंसं 2-3 चमचे याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि अशा पद्धतीने अगदी बारीक असं याचं वाटण करून घेतलंय। तर बघा, मस्त मसाला आपला वाटण करून झालेला आहे। अगदी थोडंसं 2-3 चमचे याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि बारीक वाटण करून घेतलं। आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली, भाजीचा चमचा भरून आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालून घेतली। मोहरी छानपैकी इथे तडतडली की अर्धा चमचा याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया। मोहरी आणि जिरे छानपैकी इथे तडतडले की याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेऊ। तर वाटण करून घेतलेला मसाला घालून घेतलाय। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलाय, तर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ह्या वाटणामध्ये घालून घेऊया, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला शिल्लक राहणार नाही। तर बघा, आता एकत्र करून घेऊया। अगोदर गॅस इथे मी थोडासा कमी केलाय आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालू आणि याच्यामध्ये घालून घेऊ आणि मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तर्रीदार अशी मटकीची भाजी बनवायला खूप सोपी आहे, अगदी झटपट तयार होते, जास्त वेळही लागत नाही। तर बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं। आता एकत्र करून घेऊ आणि गॅस कमी ठेवू किंवा तुम्ही याच्यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता। मसाला साईडला उडतो शेगडीवरती, म्हणून झाकणसुद्धा ठेवू शकता किंवा कमी गॅसवरती सुद्धा शिजवून घेऊ शकता। मसाला छानपैकी आपल्याला संपूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर आता गॅस इथे मी कमी केलाय। पाणी जे घातलं होतं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाल्यामध्ये, ते संपूर्ण इथे आटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया। तर इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं मी घालून घेतलीत। तर एकत्र करून घेतलंय। गॅस आपण कमी ठेवलेला आहे, म्हणजे मसाला आपला अजिबात करपणार नाही। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। तर रोजच्या भाजीचा जो मसाला असतो आपला, तर 2 चमचे इथे मी मसाला घालून घेतलाय। छोटा पाव चमचा आपण हळद पावडर घातली आणि 2 चमचे इथे मी धना पावडर घातली। बस एवढ्या मसाल्यामध्येच आपण छान अशी मटकीची भाजी बनवूया। तर आता मसाले घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया आणि मसाला पुन्हा एकदा आपण 2-3 मिनिटांसाठी परतवून घेऊया। खूप मसाले घालायचे नाही, आपल्या रोजच्या भाजीचे जे मसाले असतात, किंवा काळा मसाला सुद्धा तुम्ही घालू शकता, किंवा मग तुम्ही इथे कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता। तुम्ही जे रोजचे मसाले वापरता त्याच्यामधला कोणताही मसाला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। खूप छान मटकीची रस्सा भाजी तयार होते। आता मसाले एकत्र करून झाले, छानपैकी 2-3 मिनिटांसाठी परतवून देखील आपण घेतले। आता याच्यामध्ये आपण लगेच मटकी घालून घेऊया। मटकी घालून घेतल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी मसाल्यामध्ये ही मटकी छानपैकी परतवून घ्यायची, म्हणजे काय होतं की भाजीला खूप छान अशी चव येते। तर बघा, छानपैकी आता मसाल्यामध्ये 3 ते 4 मिनिटांसाठी मटकी परतवून घेऊया। तर खूप सोप्या पद्धतीने मस्त तर्रीदार अशी आपली मटकीची रस्सा भाजी तयार होणार आहे। आणि साईडला आपण गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी घालून घ्यायचे, म्हणजे भाजी ना पटकन शिजते आणि भाजीला जी आपल्या तरी येते ती तरी अजिबात जात नाही, खूप छान अशी तरी राहते भाजीमध्ये। तर आता मी याच्यामध्ये 2.5 ते 3 ग्लास पाणी घालून घेते गरम, म्हणजे आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो। आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतले, म्हणजे मटकी आपली लवकर शिजेल। तर आता मी पाणी घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतले। सुरुवातीला जरी आता ही पातळ दिसत असले तरी आपल्याला मटकी अजून शिजवून घ्यायची। तर गॅस इथे मी फुल केलाय, फुल गॅसवरती
लगेच उकळी आली तर आपण याच्यामध्ये गरम पाणी घातलंय, त्याच्यामुळे पटकन भाजीला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मीठ घालून घेतल्यानंतर एकत्र करू. तर बघा साईडला तुम्ही तरी बघू शकता, मस्त तरी आली. गरम पाणी घालून घ्यायचे, तरी अजिबात जात नाही. खूप छान अशी भाजीला तरी येते. कोणतीही भाजी बनवत असताना गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजीला खूप छान अशी तरी येते. तर रस्सा भाजी बनवत जर असाल तर अशा पद्धतीचं गरम पाणी करून घालायचं. तर भाजीचा चमचा असा आपण ठेवला कढईमध्ये आणि त्याच्यावरती अर्धं झाकण ठेवलं आणि कमी गॅसवरती छानपैकी आपण ही मटकी शिजवून घेतलेली आहे. तर मस्त तरी आलेली आहे आणि मटकी देखील शिजलेली आहे. तर एकत्र करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर अशी आपली ही मटकीचा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. तर घट्ट बनवण्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये अजिबातही घातलेला नाही किंवा फुटाण्याची डाळसुद्धा वापरलेली नाही. फक्त कांदा टोमॅटोचं वाटण आपण याच्यामध्ये करून घातलेलं आहे. त्याच्यामध्येच आपला मस्त तरीदार असा रस्सा झालेला आहे. आता गॅस इथे मी बंद केला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली. तर चमचमीत तरीदार आपली मटकीची रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत अशी मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.